वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा ब्लॉग माझ्या नवऱ्याने आज जेवणाची सुरुवात केलेली आहे. रिक्षावरून येत्या वेळी ताई मच्छी घेऊन आलेले इकडे आणि जेवण बनवायची सुरुवात केलेली. मला माहिती पण नव्हतं. मग मी तेव्हा कॅमेरा घेऊन आलो. बोलू थांबा व्हिडिओ काढते म्हणून मी ह्याची शर्ट घेते. रेसिपी दाखवायची होती मला म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे. इकडे नवऱ्याच्या हातची रेसिपी दाखवायची आहे मला म्हणून मी व्हिडिओ काढला घेतलेला. इकडे ते कधी कधी बनवतात असं जेवण. रिक्षावरनं येऊन त्यांना आवड आहे जेवण बनवायची म्हणून नेहमी ते कधी कधी बनवतात असं मूड असल्यावर जेवण. इकडे लसूण वगैरे टाकलेला आहे फोडणीसाठी ठेचून आणि ठेचून घेऊन लसूण टाकलेला आहे आणि मग त्याच्यात आता शिजून घेतात ते आणि मसाले टाकायला सुरुवात करतात. हळद, धना पावडर आणि घरी कुटलेला मसाला आहे आणि पोटेचा मसाला पण थोडा टाकतो आम्ही कारण त्याला घरच्या मसाल्याला कलर थोडा कमी होत गेलाय. गेल्या वर्षीचा आहे, यावर्षी आम्ही कुठलाच नाही म्हणून त्याच्यामुळे थोडासा पोटेचा वापरतो मी आता कलर साठी. आणि इकडे मच्छी टाकलेली आहे आणि ते तेलावर शिजून घेत आहेत. आता तेलावर शिजून घेतल्यावर जरा चांगली लागते. मग त्याच्यात दूध टाकला इकडे आणि मग पाणी टाकून ते जर मच्छीचा कालवण करायला घेतलेला आहे. आता इकडे कालवणाची मच्छी तयार करून घेतात ते आता. आणि मग तिकडे फ्राय साठी पण काही मसाले वगैरे टाकून ठेवलेले होते आणि मग कालवून घेतात आता. मसाला, मीठ आणि लसूण वगैरे ठेचून टाकलेला आहे. त्याच्यात पण सेम मसाले आहेत दोन्ही ह्याच्यात. फक्त हा फ्राय आणि तो कालवण होता आणि मग ह्याच्यात कोथिंबीर वगैरे टाकून अजून थोडी मॅरिनेशन करायला ठेवलेली ताई आणि नंतर मग तळून घेतात आता. इकडे तलाला टाकलेली पण आहे आणि तळून झालेली आहे. आणि तेवढ्यात इकडे एक टेम्पो भंगारवाला भैया आलेला म्हणून मी तिथे गेलो. माझी खाट होती एक डबलची, छोट्या मुलांना माझ्या मुलांना झोपायला आणलेली आणि ती काय त्याच्यात 6 महिने सुद्धा त्याही वापरली नाही. डबलची अशी खालती वरती झोपण्यासाठी, तर ती 11,000ची आणलेली आणि आता इथे 700 रुपयात विकते कारण तसाच भंगार भरलेला होता. तसं ठेवण्यापेक्षा तरी बोलू विकून टाकलेला बरा. मी फुकट पण देणार होतो बरेच कोणाला सांगत होतो घेऊन जा म्हणून, पण कोणच तेवढा मोठा पसारा ठेवायला तयार नव्हता कारण डबल त्याला जागा जास्त लागत होती थोडी. इकडे 700 रुपये आले म्हणून मी दाखवत आहे. आणि इकडून तेवढ्यात माझ्या दिरांची गाडी आलेली झेंडा लावून. बघू दे, आमच्या दिराच्या इकडे ताई आलेल्या माझ्याकडे फॉल न्यायला. ताईवरती फॉल नेण्यासाठी आलेल्या होत्या आणि इकडे मग मी टीव्ही जर साफसफाई करायला घेतलेली. ते मग जेवण बनवतात म्हणून मी इकडे साफसफाई करून घेतलं. इकडे मच्छी वगैरे त्यांची फ्राय झालेली होती. इकडे कालवण पण झालेला होता आणि इकडे भात पण शिजवायला टाकलेला होता एकीकडे. इकडे कालवण आणि इकडे भात पण टाकलेला होता. ते पूर्ण आजचं जेवण नवऱ्यानेच बनवलेला होता आणि आता ताई जेवण वाढून घेतलेलं आहे आणि जेवायला बसलेले. आणि इकडे यांची मस्ती चाललेली म्हणून यांचा व्हिडिओ मध्ये घेत होतो. सगळे निवांत बसलेले आहेत आता जेवण वगैरे. आणि मी इकडे किचन मधून परत बाहेर गेलो. इकडे झाडांच्याकडे लक्ष द्यायला लागतं. म्हणजे गॅलरीमध्ये भरपूर झाडं लावल्यात. उन्हाळी पावसाळी म्हणजे ते झाडं असतात मस्त कुंडीत. माझ्या शिमला वगैरे, मिरची वगैरे भरपूर व्हरायटीची अशी मी हे लावतो. म्हणजे यावेळेला शिमला मिरचीचं रोपच नाही आला माझ्याकडे. आता बघून पुढे विकत घेऊन येईल आणि मग मी कुंडीत अजून झाडं लावायचे. मला टाइमच नाही मिळत आता म्हणून बोलू चला आज इकडे गॅलरीमध्ये झाडांकडे जरा लक्ष फेरफटका मारून येऊया. कोणत्या कुंडीत काय काय झाडं रोपं आल्यात ते. म्हणून मी अशी फिरत फिरत मोबाईल घेऊन गेलेले आहे. इथे इकडे मंदिराच्या इकडे समोर इकडे मंदिराचा व्ह्यू दाखवत आहे. इकडे सासूबाई आलेली माझी, तिला बसायला जायचं होतं. ती सांगत होती बसायला जायचा कधी ठरवायचा. मोरबीला एक जण वारले, आता जवानच वारले. तिचा सासूशी नातेवाईक आहे तर तिकडे बसायला जायचे. इकडे मी दुपारचा किचन वगैरे स्वच्छ करून घेतला जेवण झाल्यानंतर आणि मग आम्ही संध्याकाळी निघालो मार्केटला जायला. इकडे बुधवारचा मार्केट भरलेला. हा पूर्ण असा एरिया आहे, कॉलनी आमच्या 5 मिनिटावर कॉलनी आहे. घरापासून 2 मिनिटापासून सुरुवातच होते मार्केटची.
कॉलनीची. आणि पूर्ण अशी मस्त आमच्या इकडचा पेंदरचा पेसवन बोलून असं कॉलनी आहे. मस्त आम्ही चालायला वगैरे रात्री जायचो मे महिन्याच्या याच्या आधी, पावसाळ्याच्या आधी जायचो इकडे चालायला. बुधवारचा मार्केट भरतो या साईडला, इकडे आसावरी बिल्डिंग आहे तिकडे नाव, तिथे मार्केट भरतो तो बुधवारचा. इथून स्टार्टिंग झालेली आहे मार्केटची. भरपूर मोठा मार्केट आहे. भर पावसात मार्केट भरलेला होता, पाऊस पण पडत होता पण मार्केट पण तेवढाच मोठा भरलेला होता. आम्ही रिक्षा करून गेलेलो आणि इकडे पूर्ण मार्केट बघितलं तर भरपूर भरलेला होता आज. आणि इकडे आम्ही आता मार्केटमध्ये फिरत आहोत भाजी वगैरे घेण्यासाठी. इकडे ताई पण माझ्यासोबत आलेल्या, माझी नणंद आहे, यांच्या आत्याची मुलगी आहे, पण गावातच दिले त्याच्यामुळे ती माझ्यासोबत नेहमी असते. आणि मग आम्ही दोघीच जातो असे मार्केट वगैरे खरेदीला. इकडे भाज्या मांडलेल्या होत्या, घरगुती गावठी भाज्या पण येतात या मार्केटमध्ये. तलोजाचे गाव आहे ना, तिकडची लोक येतात आमच्याकडचे. इकडे भरपूर मस्त ज्वेलरी वगैरे आलेली होती. इकडे कानातले असे मार्केटमध्ये भरपूर असं मस्त मार्केट भरलेलं, A to Z गोष्ट आलेली होती. बुधवारचा शुक्रवारच्या मार्केट सारखाच भरतो हा मार्केट बुधवारचा. फक्त म्युन्सिपाल्टीवाले आल्या काच ते उचलतात, नाहीतर भरपूर मोठा मार्केट आहे. आता तुम्ही बघालच पुढे मार्केट किती मोठा आहे. तर इथून तिकडून चालू झाले तर आता हा मार्केट इकडे भाजीचा असतो पूर्ण या साईडला. आणि पुढे जाऊन मग ते प्लॅस्टिकची भांडी वगैरे, कपडे, इकडे भाजी, वांगी वगैरे. भाजी भरपूर स्वस्त असतं या मार्केटला. 20 रुपये अर्धा किलो वांगी होती, 40 रुपये किलो होती, कुठे कुठे 30 रुपये किलो पण होती. इकडे कारली 40 रुपये किलो होती. हे भरपूर स्वस्त भाजी असते. इकडे मच्छी पण विकायला असते. सर्व वस्तू असते या मार्केटमध्ये. इकडे डाळिंब आणि इकडे पूर्ण भाजीचा एरिया आहे. पूर्ण या एरियामध्ये पूर्ण भाजी आणि फळं असं आहे. या साईडला या कॉर्नरला भेटते. इकडे फळांचा पण मार्केट आहे. इकडे भरपूर व्हरायटीचे आणि सुंदर फळं आहेत इकडे. आणि इकडे मी पाऊस आलेला जोरात, आणि आता हे व्हिडिओ करता करता माझ्या फोनमध्ये पाऊस गेला, पावसाचं पाणी गेला, आणि काल माझा डिस्प्ले पण गेला. मला 1400 रुपयाचा फटका आला. जरा मी सेकंडमध्येच टाकला, सेकंडमध्ये म्हणजे डुप्लिकेट कॉपीत टाकली. बघू आता नंतर चांगला बसून घेऊन बरं. इकडे प्लास्टिकची भांडी वगैरे मांडलेली आहेत. इकडे मार्केटमध्ये प्लास्टिकची भांडी आहेत. मी लांबनच व्हिडिओ घेतल्या. आता मी जवळ जाऊन तिथनं थोडीशी खरेदी केली. मी प्लास्टिकचे मग वगैरे घेतले, काचेचा आपल्या भांडीचं हे घेतलंय, चमचे घेतलेत. इकडनं थोडं मला चमचे वगैरे घ्यायला, स्टीलची भांडी घ्यायला आवडतात म्हणून मी थोडीशी इथनं खरेदी केली. हे पूर्ण स्टीलचे चमचे वगैरे आहेत. इकडे मग प्लास्टिकची भांडी, स्टीलची भांडी आहेत. हे पूर्ण स्टीलची भांडी आहेत इकडे हे साईडला. असा मार्केट आहे आमचा, भरपूर मोठा मार्केट आहे. तुम्ही पण या, कधी यायचं असेल तर या मार्केटला. बुधवारचा आसावरी कॉलनीमध्ये भरतं, आसावरी बिल्डिंगच्या इथे भरतं हा मार्केट. इकडे प्लास्टिकची भांडी इतर कधी कधी असतो, कधी कधी नसतो, पण बघून या जर यायचं असेल तर, का भरलाय का ना बघून. कारण कधी कधी आम्ही जायचो तर भरलेला नसतो, आणि या वेळेला भरलेला होता, पण एवढा भरलेला का भरपूरच भरलेला होता. इकडे प्लास्टिकची भांडी. आणि इकडे पण आलो मार्केटमध्ये, कपडे वगैरे भरपूर होते. इकडे सर्व प्रकारचे कपडे पण भेटतात, छोट्या मुलांचे. इकडे असे कपडे पण मांडलेले होते, मस्त असतात. कधी कोणाला न्यायला पाहिजे असले तर चांगले असतात. इकडे चपली वगैरे आहेत. इकडे भैये विकत आहेत. मार्केटचा पूर्ण मी तुम्हाला दाखवलाय आज ब्लॉग. आज मला मार्केट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला मार्केटचा ब्लॉग बनवला आहे, मार्केटचा पूर्ण. इकडे प्लास्टिकची भांडी वगैरे मिळतात सगळे. इकडे हा बसलेला मला होता घे, पण मी ऑलरेडी घेतलेली भांडी म्हणून मी याच्याकडनं पण नाही घेतली. फक्त दाखवते बोललो, त्याला सांगितलं युट्यूबला दाखवते तुमचा, ते बोललो दाखव बोलते, म्हणून तो हे करत होता. असा आजचा ब्लॉग इथेच संपत आहे.